नमस्कार मैत्रिणींनो, ख्रिसमस स्पेशल आपण आज चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे 2-3 पाण्याने आणि इथे एक लिंबू पिळून घेऊया आपण। आता हे मिरची पावडर, मीठ, हळद, आलं लसूणची पेस्ट, दही, बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना आपण टाकून देणार आहोत। अशी मस्त आपल्याला ख्रिसमस स्पेशल बिर्याणी बनवायची आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया सर्व अशा प्रकारे। आता झाकण ठेवून देऊया, तोपर्यंत आपण तेल टाकून टोमॅटो परतून घेऊया। आणि इकडे तांदूळ भिजत घातले होते ते पण आपण इकडं शिजून घेऊया। त्यासाठी इथे खडे मसाले टाकलेले आहेत। 1 चमचा तेल टाकून खडे मसाले आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकून देऊया। 2 चमचे मीठ टाकून दिलेलं आहे आणि झाकण ठेवूया उकळी येऊपर्यंत। तोपर्यंत इकडे टोमॅटो परतून झालेले आहेत। आता आपण तळलेला कांदा टाकून दिलेला आहे। टोमॅटो आणि तळलेला कांदा मिक्स करून घेऊया आणि आता चिकन टाकून देऊया। इथे 1 तास ठेवलं होतं चिकन मी मुरण्यासाठी। आता इकडं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आपण खडे मसाले वरचे काढून घेऊया आणि भिजलेला तांदूळ 20 मिनिटे ठेवला होता तो टाकून देऊया। लवंग, मिरी ते आपण काढून घेऊया चाळणीच्या साहाय्याने। बघा अशा प्रकारे आपला भात शिजत आलेला आहे। इकडं चिकन पण अर्ध शिजलेलं आहे। आता आपण ते शिजलेला तांदूळ टाकून देऊया। सर्व बाजूने मिक्स करून घेऊया वरतून अलगद आणि पॅक झाकण ठेवून देऊया। आता आपल्याला कलर टाकायचा आहे। अर्धा पांढरा भात मी बाजूला ठेवलेला आहे। इथे कलर केशरी आणि पिवळा कलर केलेला आहे। भातामध्ये आपण टाकून दिलेला आहे म्हणजे आपला रंगीत भात तयार होईल। बघा इकडे बिर्याणी पण तयार झालेली आहे, मस्त झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, तळलेला कांदा आणि काजू। अशी मस्त झालेली आहे आपली बिर्याणी मुलायम। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।